आज परभणी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यव्यापी आंदोलन केलेलं आहे। गॅसच्या तुटवड्यासंदर्भात आम्ही चुलीवर भाकरी करून पिठलं आणि भाकरी करून कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो। 6 अप्रैल 2026 को वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से राज्यव्यापी एक आंदोलन हुआ है, जिसमें हमारे देश में गैस सिलेंडर की जो कृत्रिम टंचाई निर्माण झाली है, इसके उपलक्ष्य में वंचित बहुजन आघाड़ी परभणी ने एक आंदोलन किया है और सरकार से डिमांड की है कि गैस सिलेंडर का सप्लाई रेगुलाइज हो, आम लोगों को आसानी से सिलेंडर मिले। और अगर ऐसा होता नहीं है तो वंचित बहुजन आघाड़ी इस आंदोलन को और तीव्र करेंगी, ऐसा हमने शासन को कहा है। राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी सर्व जिल्ह्याच्या, तालुक्याच्या, शहराच्या महिला अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या काही मागण्या होत्या, आज देशामध्ये, राज्यामध्ये जो गॅसचा तुटवडा झालेला आहे आणि ब्लॅकमध्ये गॅस भरमसाठ रेटनं विकल्या जात आहे आणि पैसेवाल्याकडेच गॅस जात आहे, सर्वसामान्य लोकांकडे, शेतकऱ्यांकडे किंवा इतर लोकांकडे गॅस मिळत नाही। KYC करून सुद्धा गॅस मिळत नाही, पैसे देऊन गॅस मिळत नाही, बुकिंग करून सुद्धा 25 दिवसाला गॅस मिळतो। या संदर्भामध्ये आम्ही माननीय कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं, याची आपण तात्काळ पूर्तता करा आणि सर्व सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करा। एका बाजूने कलेक्टर साहेब सांगतात की आपल्याकडे पुरवठा कुठेही कमी पडत नाही, गॅसचा पुरवठा हा पुरेपूर आपल्याकडे साठा आहे, परंतु दुसऱ्या बाजूला रांगेत उभा असलेले जे काही लोक असतील गॅस संदर्भामध्ये त्यांची जीवसुद्धा जात आहेत उन्हाच्या माध्यमातून। म्हणून आम्ही शासनाला रीतसर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दिलेले आहे। त्यांनी निश्चितपणानं आमच्या निवेदनाची दखल घेऊन या मागण्या आमच्या पूर्ण करतील, अन्यथा आम्ही तीव्र असे आंदोलन या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा छेडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो।